मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आठवड्याभरापासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणारं महत्त्वाचं धरण तानसा ओव्हरफ्लो झालं असून गेट क्रमांक 9 मधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। दरम्यान शहापूर, वाडा, भिवंडी तालुक्यातील तानसा नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे। तानसाची पातळी 422.78 मीटर इतकी आहे, तर दुसरीकडे भातसा धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे। भातसाच्या पाणलोट क्षेत्रात 76 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। भातसाची क्षमता 142 मीटर इतकी आहे। भातसा धरण सध्या 131.34 मीटर इतकं भरलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यात लांजा, मंडणगड, दापोली, खेडमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे। चिपळूणच्या वशिष्ठी नदी तसंच संगमेश्वरच्या शास्त्री नदीला पूर आलाय। सोनवी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे। संगमेश्वरला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो। तिकडे सिंधुदुर्गातही रात्रभर पावसाचा जोर कायम होता। कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले, देवगड तालुक्यात पावसानं जनजीवनावर परिणाम झालाय। रायगडमध्ये महाड, पोलादपूर तालुक्यात अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत। जिल्हा प्रशासनाकडून यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले गेले। कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवार सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे। जिल्ह्याच्या पश्चिम भागात जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं राधानगरी धरण 59% अधिक भरलंय। जोरदार पावसानं जिल्ह्यातील एकूण 11 बंधारे पाण्याखाली गेलेत। गेल्या 24 तासात सरासरी 26.54 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। सर्वात जास्त पाऊस गगनबावडा तालुक्यात 72.50 मिलीमीटर इतका पडला। कोल्हापूरच्या गगनबावडा तालुक्यातील टेकवाडी गावाला पूर आला असून टेकवाडी वेतवडे बंधारा पाण्याखाली गेला। या पूरस्थितीमुळे वेतवडे बालेवाडी गावची वाहतूक बंद झाली आहे। पावसाची संततधार सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। सुमारे 15 दिवसाच्या विश्रांतीनंतर मंगळवारी पहाटेपासून पावसानं नागपुरात जोरदार हजेरी लावली। 4 तासात तब्बल 135 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला खरा, पण नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांची गैरसोय झाली आहे। बेलतरोडी भागात शेकडो घरात 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचल्यानं नुकसान झालं। तसंच हे सांडपाणी विहिरीत मिसळलं गेलं। शहरातील मध्यभागात असणाऱ्या काही शासकीय कार्यालयातही पाणी साचलं, त्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली। तर भाजप कार्यालय असलेल्या इमारतीचाही तळमजला पाण्यानं वेढला गेला होता। रायगड जिल्ह्यात महाड, पोलादपूर भागात जोरदार पाऊस सुरू आहे। महाड जवळून वाहणाऱ्या सावित्री नदी पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे। पुराचं पाणी महाड शहरात शिरायला सुरुवात झाली आहे। महाडच्या मच्छी मार्केट, दस्तुरी नाका इथे पाणी शिरलंय। महाड ते नातेखिंड दरम्यानचा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय। नगरपालिकेनं भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात झालेल्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे। महाराष्ट्र तसंच मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात असलेल्या संजय सरोवर भागात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसल्यामुळे गोसेखुर्द धरणाचे 3 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले। त्यातून 10,665 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय। त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। दरम्यान भंडारा जिल्ह्यात अपेक्षेनुसार अजूनही पाऊस बरसलेला नाही, तर जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या पावसानं धानाच्या पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे। भिवंडी महापालिका क्षेत्रासोबतच तालुक्यात जोरदार पाऊस झाला। त्यामुळे अनेक भागात पाणी साचलं। नदी नाका परिसरात सुमारे 30 ते 40 घरांमध्ये पाणी शिरलं। यामुळे महापालिकेचे नाले सफाईचे दावे फोड ठरले। पद्मानगर, कमला हॉटेल, सिटीझन हॉस्पिटल, सुभाषनगर, ईदगाह या परिसरात सखल भागात पावसाचं पाणी शिरलं। भिवंडी शहरालगतच्या शेलार, खोणी ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं। शहरात मुसळधार पाऊस पडत असताना शहरालगतच्या कामवारी नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। खोणी ग्रामपंचायतीतील ग्रामीण भागाला जोडणारा नदीवरचा पूल पाण्याखाली गेला आहे। बेस्ट बस यंत्रणा महापालिका व्यवस्थेत वर्ग करावी तसंच नियमित पगार व्हावा या मागणीसाठी बेस्ट बस कर्मचाऱ्यांनी मतदान केलं। बेस्टचे सुमारे 38,000 कर्मचारी या मतदान प्रक्रियेत सहभागी झाले। पगारासाठी संप करायचा की नाही यासाठी हे मतदान झालं। गेले 3 महिने नियमित पगार होत नसल्यानं अनेक कर्मचारी त्रस्त आहेत। त्यांना महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार व्हावा अशी अपेक्षा बेस्ट कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे। नागरी उड्डयन महासंचालक म्हणजेच डीजीसीएनं मुंबईतल्या 70 इमारतींना त्यांची उंची कमी करण्याची नोटीस दिली आहे। विमानतळ परिसरातल्या या इमारती आहेत, त्यांच्या उंचीमुळे धावपट्टीवर विमानाला उतरताना अडथळा होत असल्याचा दावा डीजीसीएनं केला आहे। विशेष म्हणजे उंची कमी करण्याची नोटीस बजावलेल्या इमारतींपैकी अनेक इमारती 50 वर्षांहून जास्त जुन्या आहेत। त्यामुळे डीजीसीए तसंच या इमारतींना प्रमाणपत्र देणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या कामावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे।
सीएच्या अंतिम परीक्षेत डोंबिवलीच्या राज शेठनं देशात पहिला क्रमांक मिळवून बाजी मारली आहे, तर मुंबईच्या पवन गुप्तानं देशात तिसरा क्रमांक पटकावलाय। यंदा सीएचा निकाल 22.98% लागलाय। ग्रुप 1 साठी 41,373 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातून केवळ 5,717 विद्यार्थी पास झाले, तर ग्रुप 2 साठी 38,478 पैकी केवळ 7,928 विद्यार्थी पास झाले। मेहनत बहुत थी, मेहनत से ज़्यादा रेगुलर स्टडीज़ थी, डिसिप्लिन था। बिगनिंग से 2 घंटा रोज़ पढ़ता था और लास्ट के 3-4 महीने में 12-13 घंटा भी हो गया था रोज़ का। डिसिप्लिन बहुत इंपॉर्टेंट है सीए में, और सीए इज़ वॉल्यूमिनस, इट्स नॉट लाइक डिफ़िकल्ट है, वो बहुत वॉल्यूमिनस है, तो हमें रेगुलर स्टडीज़ और हार्डवर्क से हम उसको क्रैक कर सकते हैं। एखादा अत्यंत साधा निर्णय घेण्यासाठी सरकार दरबारी कसा वेळ लागू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मंत्रालयात असलेलं पार्किंग। 2012ला मंत्रालयाला जेव्हा आग लागली तेव्हा आग विझवताना हेच पार्किंग अडथळा ठरलं होतं। आता तब्बल 5 वर्षांनी हे पार्किंग बाहेर नेण्याबाबत निर्णय होतोय। मुंबईतल्या डीबी मार्ग पोलीस ठाण्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात दाखल केलेली केस आणि एफआयआर मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबातल केल्या आहेत। 2012 साली राज ठाकरे यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही रझा अकादमी विरुद्ध गिरगाव चौपाट इथे आझाद मैदान असा मोर्चा काढला होता। त्याविरोधात डीबी मार्ग पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता। या संदर्भातलं आरोपपत्र घटनेनंतर 6 महिन्यात दाखल होणं कायदेशीररित्या अपेक्षित होतं, मात्र तब्बल 2 वर्षांनी म्हणजे 2014 मध्ये हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं। मुंबईतल्या 1993 मधल्या साखळी बॉम्बस्फोटातला दोषी आरोपी अबू सालेम आता वयाच्या 47व्या वर्षी लग्न करणार आहे। त्यासाठी अबू सालेमनं विशेष टाळा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय। ठाण्यानजीकच्या मुंब्रा इथे राहणाऱ्या कौसर नावाच्या तरुणीशी 2014 साली अबू सालेमनं धावत्या ट्रेनमध्ये लग्न केल्याचे फोटो समोर आले होते। याच मुलीशी अबू सालेमला रजिस्ट्रार कचेरीत जाऊन रीतसर लग्न करायचं असून त्यासाठी पॅरोलवर सोडण्याची विनंती अर्ज सालेमनं टाळा न्यायालयात केलाय। या प्रकरणी सालेमच्या अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयानं सीबीआयला दिले। राज्यात ऊस पिकासाठी ठिबक सिंचन सक्तीचं करण्याचा धडाकेबाज निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय। पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललंय, पण या निर्णयाला शेतकरी संघटनांनी जोरदार विरोध केलाय। ठिबकचे फायदे असले तरी ऊस पिकासाठी ठिबक सिंचन सक्तीचं केल्यानं शेतकऱ्यांमध्ये असंतोष उफाळण्याची चिन्ह आहेत। आधीच शेती व्यवसाय अडचणीत असताना ठिबकसाठी कर्ज घेऊन ते फेडायचं कसं असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जाऊ शकतो। सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्यावर गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई पोलीस आयुक्तांना 2 आठवड्यांची मुदत दिली आहे। मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये एपीआय मनोज पवार यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याची तक्रार आमदार रमेश कदम यांनी केली होती। या प्रकरणी मनोज पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका रमेश कदमांनी न्यायालयात दाखल केली आहे। याबाबतचा चौकशी अहवाल नागपाडा पोलिसांनी पोलीस आयुक्तांना सादर केला असल्याची माहिती राज्य सरकारनं उच्च न्यायालयात दिली आहे। कोल्हापूरमधील जयप्रभा स्टुडिओचा हेरिटेज दर्जा कायम राहणार आहे, कारण लता मंगेशकर यांनी जयप्रभा स्टुडिओच्या हेरिटेजला विरोध करत सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे। मंगेशकर यांनी जयप्रभा स्टुडिओला कुठल्या अधिकारात हेरिटेज घोषित करण्यात आलं असा सवाल करत हायकोर्टात राज्य सरकारविरोधात याचिका दाखल केली होती, मात्र हायकोर्टानं ही याचिका फेटाळली होती। त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे, मात्र सुप्रीम कोर्टातून लता मंगेशकरांनी याचिका मागे घेतल्यानं हा वाद संपुष्टात आला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपट्टी आणि मालमत्ता कर न भरणाऱ्यांच्या विरोधात नागपूर महानगरपालिकेनं आता मोहीम उघडली आहे। या अंतर्गत करबुडव्यांच्या व्यापारिक प्रतिष्ठानासमोर पालिका पदाधिकारी नगारे वाजवत आहेत। शहरात एकूण थकीत मालमत्ता आणि जलकराची रक्कम सुमारे 475 कोटी असून याच वसुलीसाठी या अभियानाला सुरुवात झाली आहे। पण पाणी पुरवठा बंद करणं किंवा मालमत्ता जप्त करण्यासारखे पर्याय असताना नगरपालिकेनं नगारे वाजवण्याचा पर्याय का निवडला हा प्रश्न उपस्थित केला जातोय। पुण्यातील काँग्रेस नेते रोहित टिळक यांच्या विरोधात लग्नाचा आमिष दाखवून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे। कायदा सल्लागार म्हणून काम करणाऱ्या एका महिलेनं त्यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती। त्यानुसार रोहित टिळक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। बलात्कार करणं, मारहाण करणं, जीवे मारण्याची धमकी देणं अशा स्वरूपाचे आरोप रोहित टिळक यांच्यावर करण्यात आले। रोहित टिळक हे युवक काँग्रेसचे समन्वयक असून त्यांनी 2009 मध्ये पुण्यातील कसबा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती।
माझ्यावर भरपूर दबाव आणलेला आहे आणि माझ्या जीवालाही धोका आहे. मला 2-3 वेळा जीवे मारून टाकण्याच्या धमक्या दिलेल्या आहे त्यांच्या घरच्या लोकांनी. त्यामुळे मी ते कॅन्सल केलं आणि माझी तब्येत खूप बिघडली होती. त्यामुळे मला ते करते. अजूनही मी खूप अंडर थ्रेट आहे. त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही आणि दिस विल बी प्रॉबब्ली द लास्ट टाइम दॅट आय कॅन गिव्ह एनी स्टेटमेंट टू यू. आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून 15 कुटुंबांना वाळीत टाकण्यात आल्याचा प्रकार पुण्यात समोर आला. या कुटुंबांनी तेलुगू मडेलवार परीट समाजाच्या पंचांविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार समाजाच्या पंचांच्या विरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्यात 3 जुलैपासून सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा लागू झालाय. त्या कायद्यानुसार झालेली ही राज्यातली पहिलीच कारवाई आहे. समाजातील पंचांवर कारवाई करावी तसंच आपल्याला विनाअट जातीमध्ये परत घेण्यात यावं अशी या बहिष्कृत कुटुंबांची मागणी आहे. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या महिलेनं वाहतूक पोलिसाच्याच कानशिलात लावल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक शहरात घडलाय. कैलास बोरसे आणि उज्ज्वला बोरसे हे पती पत्नी सीबीएस चौकातून जात होते. त्यांच्याकडे त्यांना थांबवून वाहतूक पोलिसांनी हेल्मेट कागदपत्र कुठे आहेत अशी विचारणा केली. उज्ज्वला बोरसे यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. थेट वाहतूक पोलीस युवराज गायकवाड यांच्या कानशिलात त्यांनी लगावली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजुऱ्यात झालेल्या शेतकरी संघटनेच्या मोर्चाचं नाव नक्षली चळवळीशी जोडलं जातंय की काय अशी शंका उपस्थित करायची वेळ आली आहे. कारण या मोर्चाचा खरा आयोजक होता नक्षल चळवळीचा म्होरक्या म्हणून ठपका असलेला मारुती कुरवटकर. पंतप्रधानांना पाठवण्यात आलेल्या निवेदनातही त्याचं नाव आहे. 2012 साली नक्षली कारवायांसाठी याच कुरवटकरला अटक करण्यात आली होती. त्याच्या साऱ्या नक्षली कारवाया पोलिसांनी उघड केल्या होत्या. तो 3 वर्ष कारागृहात सुद्धा होता. हाच मारुती सोमवारच्या मोर्चात रघुनाथदादा पाटलांच्या मागे सावलीसारखा फिरताना दिसला. आयएस अधिकारी मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या 18 वर्षीय मुलानं आत्महत्या केली आहे. मनमथ असं या मृत मुलाचं नाव आहे. मलबार हिलच्या दर्या महल इमारतीतून सकाळी 7:30च्या सुमारास मनमथ म्हैसकरनं उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय आहे. मनमथ सकाळी 7 वाजता आपला मित्र अग्रवाल याला भेटायला जातो असं सांगून घरातून निघाला होता. सकाळी 7:30च्या दरम्यान मलबार हिल इथल्या दर्या महल इमारतीच्या खाली एक तरुण पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मनमथनं आत्महत्या केली की त्याचा खून झाला याबद्दल अद्याप पोलिसांनी कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी मनमथच्या मित्रांची चौकशी सुरू केली आहे. परदेशात काम करताना सावधान, कारण अनेक एजन्सी आपल्या देशातल्या तरुणांना परदेशात कामाला पाठवतो असं आश्वासन देऊन त्रास दिल्याचं नंदुरबारमध्ये उघड झालंय. एलबीए प्लेसमेंट एजन्सीमार्फत सिंगापूरला नोकरी देतो असं प्रकाश पाटील नावाच्या इसमानं सांगितलं होतं. मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर तसं काहीच झालं नाही. उलट तिघांकडून त्यांचा पासपोर्ट हिसकावून घेण्यात आला आणि त्यांना दुकानावर सेल्समन आणि केअरटेकर म्हणून काम देण्यात आलं. मोठ्या हिमतीनं विशाल पाटील नावाचा तरुण भारतात परतलाय. भारतीय वायुसेनेचा अधिकारी असल्याचा दावा करत एका हाय प्रोफाईल चोरानं आपल्या साथीदारासह नागपूरच्या एका प्रतिष्ठित हॉटेलची गाडी चोरली आहे. रेल्वे स्टेशनहून हॉटेलला पोहोचवण्यासाठी आलेली गाडी या 2 भामट्यांनी चालकाची फसवणूक करत चोरली. चालकानं पोलीस किंवा हॉटेल व्यवस्थापनाला या घटनेची माहिती देऊ नये यासाठी भामट्यांनी त्याचा मोबाईल हँग केला होता. देश विदेशातल्या बातम्या झटपट. पावसाळी अधिवेशनाच्या 3ऱ्या दिवशी पुन्हा एकदा गोंधळ होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानकडून होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन, सिक्कीममध्ये चीनसोबत सुरू असलेला वाद तसंच गोरक्षकांकडून होत असलेली हिंसा यासारख्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. विरोधकांच्या या आरोपांना सत्ताधारी आक्रमकपणे उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. आज सकाळी 9:30 वाजता भाजप संसदीय दलाची बैठक पार्लमेंटरी एनेक्सीमध्ये होणार आहे. सिक्कीममध्ये चीनसोबत सुरू असलेल्या वादासंदर्भात विदेश सचिवांनी मंगळवारी संसदीय समितीला माहिती दिली होती. उत्तर प्रदेशमधील सहारानपूरमध्ये झालेल्या दलित हत्याकांडाच्या मुद्द्यावर राज्यसभेत बोलू न दिल्याच्या निषेधार्थ बसपा अध्यक्षा मायावती यांनी खासदारकीचा राजीनामा दिलाय. सहारानपूर हत्याकांडाबाबत राज्यसभेत सुरू असलेलं भाषण उपसभापतींनी थांबवायला सांगितल्यानंतर मायावतींनी राजीनाम्याचा इशारा दिला होता. या विषयावर चर्चा करायची असेल तर आधी तशी नोटीस द्यावी लागेल. मुख्य कामकाज थांबून अचानक या विषयावर बोलता येणार नाही असा आक्षेप उपसभापतींनी नोंदवला. या मुद्द्यावर मला बोलता येणार नसेल तर या सभागृहाचं सदस्य राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं मायावतींनी सांगितलं. मात्र तरीही त्यांना बोलू न दिल्यामुळे अखेर त्यांना राज्यसभेच्या
कर्नाटक सरकारनं आपल्या राज्याचा वेगळा ध्वज असावा यासाठी हालचाली सुरू केल्यात. हा झेंडा तयार करण्यासाठी 9 जणांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. झेंड्याचं डिझाईन तयार करण्यासोबतच त्याला कायदेशीर मान्यता मिळवण्याची जबाबदारी या समितीकडे देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं मात्र एक देश एक ध्वज हेच कायम राहील असं म्हटलंय. आपल्या घटनेमध्ये एखाद्या राज्याला आपला वेगळा ध्वज तयार करण्याची परवानगीच नसल्याचा दावा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केलाय. याला देशभरातून विरोध सुरू झाल्यानंतरही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या कृतीचं जोरदार समर्थन केलंय. संसदेत रेल्वेचं आयआरसीटीसी कॅन्टीन आहे. याच कॅन्टीनमधून सर्व खासदार आणि अधिकाऱ्यांना जेवण जातं. मंगळवारी संसदेत काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या जेवणात झुरळ दिसून आलं. त्यानंतर त्यांना उलट्याही झाल्या. पुरावा म्हणून त्यांनी याचे व्हिडिओ शूट केलाय. तसंच संसदेच्या आयआरसीटीसी कॅन्टीनमधलं जेवण घेऊ नका असं आवाहन केलंय. राज्यसभा खासदार डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी वकील प्रशांत भूषण यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला भरलाय. दिल्लीच्या पटियाळा हाऊस कोर्टात महानगर दंडाधिकाऱ्यांनी याचिका दाखल करून घेतली असून यावर पुढील सुनावणी 28 ऑक्टोबरला होणार आहे. प्रशांत भूषण यांनी ट्विटरवर डॉक्टर सुभाष चंद्रा यांच्यावर खासगी आयुष्याचा अधिकार घटनेच्या दृष्टीनं मूलभूत अधिकार आहे की नाही याविषयीचा निर्णय घेण्यासाठी आज 9 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आधार कार्डाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या जवळपास 20 याचिकांमध्ये खासगी आयुष्याच्या हक्काचा हवाला देण्यात आला. काल सरन्यायाधीश जे.एस. केहर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं या संदर्भातला निर्णय 9 न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठाकडे वर्ग केलाय. आजपासून सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठासमोर याची सुनावणी होणार आहे. कॅमरून लष्कराचं एक जहाज बुडाल्यानंतर त्यावरचे 34 खलाशी बेपत्ता आहेत. नायजेरियातल्या बोको हराम या अतिरेकी गटांशी लढणाऱ्या रॅपिड इंटरव्हेन्शन बटालियनचं हे जहाज होतं. यातल्या 3 सैनिकांना वाचवण्यात यश आलंय. अमेरिकेमध्ये अॅरिझोना प्रांतात पुरामध्ये बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध घेतला जातोय. आपल्या कुटुंबातल्या 14 जणांसोबत टोंटो नॅशनल फॉरेस्टमध्ये ही व्यक्ती सुट्टीसाठी आली होती. टर्कीमधलं सर्वात मोठं शहर असलेल्या इस्तंबूलमध्ये पुरानं थैमान घातलंय. शहरातले सबवे आणि रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे अनेक वाहनं रस्त्यामध्ये अडकून पडली तर काही घरांमध्येही पाणी शिरलं. आपल्या सहज सुंदर अभिनयानं नवाजुद्दीन सिद्दीकीनं बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलंय. एरवी वादापासून लांब राहणारा नवाज आपल्याच एका ट्विटमुळे चर्चेचा विषय बनलाय. उजळ लोकांसोबत माझी जोडी जमणार नाही याची जाणीव करून देण्यासाठी मी तुमचा आभारी आहे. मी उजळ नाही, चांगला दिसतही नाही, पण या सर्व गोष्टींवर मी कधीच लक्ष दिलं नाही असं ट्विट नवाजनं केलंय. त्याचं हेच ट्विट चांगलंच व्हायरल झालं असून त्याच्या या ट्विटनं बॉलिवूडमधील वर्णभेदाकडे पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.